बाजारामध्ये मिळणारी ज्वारी न वापरता घरी आपण ज्या ज्वारीपासून भाकरी करतो ना, ती ज्वारी वापरून मस्त अशा भरपूर फुललेल्या लाह्या तयार करूयात. तर आपल्याला यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे. तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते की काय वापरले. तोपर्यंत रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 वाटी ज्वारी घेतली आणि त्या ज्वारीमध्ये मोठा 1 चमचाभर मीठ घालून घेतलं, 2 वाट्या पाणी घातलं आणि अशी ही ज्वारी भिजवून 10 मिनिटासाठी ठेवून दिली. 10 ते 15 मिनिटं अशीच आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत एका बाजूला मी मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये मोठा 1 ग्लास पाणी उकळवत ठेवलं. पाण्याला खळखळून उकळी आली की नाही, की त्यामध्ये हा आपल्याला सिक्रेट पदार्थ घालायचा आहे. काय आहे? सांगते. तर 1 चमचा तो पदार्थ घातल्यानंतर आपण ही मिठाच्या पाण्यामध्ये भिजवलेली ज्वारी घालणार आहोत. म्हणजे लाह्यांना आपल्याला पुन्हा मीठ लावावं लागणार नाही. आणि आता हा बाऊल जो आहे ना, तो आपण बाजूला ठेवूया आणि नंतर ही ज्वारी जी आहे ती पाण्यामध्ये छान उकळी येईतोपर्यंत ठेवून देऊयात. ज्वारी धुवून घेण्याची काहीच गरज नाही. कारण आपण स्वच्छ करून मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. जेवढा वेळ भिजेल ना, तेवढं मीठ छान असं मुरतं आणि मग लाह्या चविष्ट होतात. या लाह्याचा चिवडा सुद्धा खूप छान होतो बरं का. तर या लाह्या घरच्या घरी करायची ट्रिक एकदा समजून घ्या, म्हणजे मग तुम्हाला कायम घरच्या घरी पौष्टिक अशा ज्वारीच्या लाह्या करता येतील. भट्टीमध्ये जायची काहीच गरज नाही. इतक्या छान लाह्या आपण कढईमध्ये तयार करतोय. तर आता हे जे पाणी आहे ते उकळी आलं होतं. नंतर थोडीशी गार ज्वारी मिसळल्यामुळे थोडा वेळ लागतोय. पण याला छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची. म्हणजे ज्वारीमध्ये असलेलं बोंड जर असेल किंवा आणखीन काही हलकी ज्वारी असेल, तर ती वरती येते आणि हे पाणी मस्त असं उकळवलं जातं. आता ही ज्वारी स्वच्छ पण झाली. आता काय करायचं, तर ना याला अगदी 1 ते 1.5 मिनिट फार तर 2 मिनिट सुद्धा तुम्ही उकळी काढू शकता. म्हणजे मग ज्वारी आतून हलकी होते आणि लाह्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र फुटतात. तर असं हे तयार झाल्यानंतर आपण काय करूया, गॅस बारीक करूया. मघाशी मध्यम आचेवरती मस्त अशी उकळी काढून घेतली. ज्वारीचा रंग बदललेला तुम्ही बघू शकता. आता ना गॅस बंद करायचा आणि याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आणि आता हे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला अर्धा तास हे असंच ठेवून द्यायचंय. आता बघू शकता अर्ध्या तासाने हे पाणी साधारण कोमट झालं, की एक चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीवरती वरचं पाणी सगळं काढून टाकायचं. छान व्यवस्थित अशी ही ज्वारी आपण निथळून घेणार आहोत. यातलं ना सगळं पाणी निघालं पाहिजे आणि मग एकदा का पाणी निघालं, ज्वारी कोरडी झाली, की एकूण एक ज्वारी फुलते. म्हणजे अजिबात तळामध्ये ज्वारी करपत नाही किंवा कढईला चिटकून सुद्धा राहत नाही. तर आता ना हे आपण व्यवस्थित निथळून घेऊयात. चाळणीवरती ठेवायचं आणि नंतर हे असं पाणी काढून टाकायचं. आता ना एक कॉटनचं फडकं घ्या आणि ते पसरवून ठेवा आणि कॉटनचं फडकं चालेल, टॉवेल चालेल, रुमाल चालेल, काहीही चालेल आणि त्याच्यावरती ना ही ज्वारी पातळ अशी पसरवून घ्यायची आणि कमीत कमी 2 तास तरी फॅन खाली वळवायची. हलकंसं ऊन दिलत ना तरीही चालेल. पण आता पाऊस आहे, ऊन मिळणं कठीण आहे. म्हणून मग ना फॅन खाली ठेवायची आणि जर शक्य असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा फडक्यावरती सुकवू शकता. तर 2 तास अशी मी ही वाळवत ठेवते. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. कारण मस्त अशा फुललेल्या लाह्या आणि तेही एक टॉप सिक्रेट पदार्थ घालून आपण तयार करतोय. तर आता बघा, ही ज्वारी वाळल्यानंतर अशी अगदी मोकळी झाली. अजिबात त्याला पाण्याचा अंश राहिलेला नाहीये. तर आता काय करायचं, एक रुमाल, नॅपकिन किंवा कॉटनचं फडकं घेतलत ना, तरीही चालेल. याची अशी छान हातात मावेल एवढी घडी घालून घ्यायची. माझी आजी काय करायची, तर ही रवी आहे ना, ह्या रवीच्या तोंडाला एक रुमाल किंवा फडकं बांधायची आणि त्यांनी त्या लाह्या फोडायची. तर त्यापेक्षा आपण काय करूयात, तर नॅपकिन वापरूया. मग आता ही मी कढई तापत ठेवली. कढई मोठ्या गॅसवरती चांगली तापवून घ्यायची आणि नंतर गॅस बारीक करायचा. गॅस बारीक केला की नाही, की जेवढे मुठीमध्ये मावतील ना, तेवढेच जोंधळे म्हणजे ही भिजलेली ज्वारी घ्यायची आणि हातानेच कढईमध्ये पसरवायची आणि नंतर फडक्याने असं हलवत राहायचं. एकसारखं हलवत राहिलं की नाही, की 1 मिनिटभर लागतो ज्वारी तापायला आणि एकदा का ज्वारी चांगली तापली, की मंद गॅसवरती या लाह्या फुटायला लागतात आणि फुटायला म्हणजे खरंचच तडतड फुटायला लागतात.
तुम्ही बघू शकता एकदा का ह्या लाह्या तयार व्हायला लागल्या की नाही, की अशा सगळीकडे उडतात. बघा, आता हे अजून एक आपलं मिनिट पूर्ण होतंय. लाह्या म्हणजे ज्वारीचं तोंड जे आहे ते फुटायला लागले आणि मग हळू लाह्या उडायला लागल्यात. अशा मस्त खमंग लाह्या तयार होतात की नाही आणि यासाठी व्याप काहीच नाहीये. फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल. एक दिवस वेळ असेल ना, तर तुम्ही घरच्या घरी मस्त अशा या लाह्या तयार करू शकता. आणि वेळ म्हणजे काय, तर मध्ये सुकण्याचा जो वेळ आहे किंवा भिजवण्याचा वेळ आहे, तेवढाच. मधल्या वेळात आपली सगळी कामं होतात आणि घरच्या घरी मस्त अशा ह्या लाह्या तयार होतात. आता तळामध्ये करपू नये म्हणून आपल्याला रुमालाने एकसारखं हलवत राहायचंय. आता बघा जसं-जसं आपण रुमालाने हलवतोय ना, तशा-तशा दणादण लाह्या फुटायला लागल्यात. आपण इथं मीठ किंवा वाळू काहीच वापरलेलं नाहीये. फक्त कढईमध्ये करतोय. आता खूप फुटायला लागल्या म्हणून मी त्याच्यावरती झाकण ठेवले. आता ना तडतडायचा आवाज बंद झाला की झाकण काढून घ्यायचं आणि मग पुन्हा एकदा मस्त असं ते हलवत राहायचं. जसं-जसं तुम्ही फडक्याने हलवत राहाल, तशा-तशा ह्या लाह्या उडायला लागतात आणि तयार होतात. मस्त पांढऱ्या शुभ्र हलक्या अशा या लाह्या तयार होतात आणि ह्या लाह्याचा चिवडा अगदी पौष्टिक असतो. त्याची रेसिपी हवी असेल ना, तर कमेंट करा म्हणजे मग लाह्याची लाह्याच्या चिवड्याची रेसिपी सुद्धा पोस्ट करते. तर हे बघा, आता छान मस्त अशी ज्वारी तापलेली आहे. कढईमध्ये छान फुटायला लागल्यात. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला थांबावं लागतं. कारण आपण हे सगळं बारीक गॅसवरती करतोय. खूप मोठा गॅस केला ना, तर हाताला चटका बसायची शक्यता असते आणि मग रुमाल सुद्धा तळामध्ये चिकटतो किंवा ज्वारी तळामध्ये चिकटते. म्हणून हे करताना अगदी हलक्या हाताने आणि मंद गॅसवरती करायचं. तुमच्याकडे जर का लोखंडाची कढई असेल ना, तर लोखंडाची कढई सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता बघा मस्त अशा आपल्या लाह्या फुटून तयार झालेल्या आहेत. एकदम छान लाह्या तयार झाल्या. तळामध्ये जे घनगट दिसतंय ना, ते सुद्धा आपण येता-जाता तोंडात टाकून खाऊ शकतो. हलकं होतं, फक्त ते फुटत नाही कारण ती ज्वारी भिजलेली नाहीये. जास्त वेळ जर का ज्वारी भिजली ना, तर हे घनगट सुद्धा अजिबात राहत नाही. आता तुम्हीच बघा, एवढ्या मस्त पांढऱ्या शुभ्र भरपूर अशा लाह्या अगदी झटपट तयार झाल्यात. काय आवडली ना रेसिपी? तेव्हा व्हिडिओला लाईक करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. किती छान मस्त अशा लाह्या फुटल्यात आणि ना तुमची काही नागपंचमीची किंवा लाह्यांची आठवण असेल ना, तर ती पण मला कमेंटमध्ये सांगा बरं का. कारण आम्ही लहान असताना आमच्या घरी एक झोळणा असायचा आणि त्यामध्ये लाह्या आणि फुटाणे मिळायचे आणि नागपंचमीची गाणी म्हणायला, खेळायला आम्ही बाहेर जायचो. तुम्ही पण जायचात ना? तर चला या लाह्या उचला आणि खेळायला चला. आता दुसरा पण लॉट तयार झाला. तोही यामध्ये मिसळून घेतला. हे बघा, अशा छोट्या-छोट्या मस्त अशा लाह्या तयार आहेत. आता सिक्रेट सांगते हं. तर या उकळलेल्या पाण्यामध्ये मी 1 चमचा खायचा सोडा घालून घेतला. खायचा सोडा घातल्यामुळं ज्वारी एकदम हलकी होते आणि मस्त अशा लाह्या फुलून पांढऱ्या शुभ्र होतात. तेव्हा नक्की करा. बरं का? आणि मला एक कमेंट करून सांगा बरं का, की तुम्ही या ज्वारीच्या लाह्या कशा करता ते? तर अगदी सोपी, झटपट होणारी ही पद्धत तुम्हाला आवडलीच असेल ना? तेव्हा अगदी जाता-जाता तरी का होईना व्हिडिओला लाईक करून मगच पुढचा व्हिडिओ बघायला जा.